गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आपण चाललेलो बदलापूर स्टेशनसाठी, कारण आजचा व्हिडिओ आपला भाजी लेणीचा असणार आहे लोणावळ्यामध्ये. फायनली पोहोचलो आहे बदलापूर स्टेशनला. बेल झाली, आवाज येते भरपूर. तर आता आपल्याला इकडनं खोपोली 6:11ची ती पकडायची, त्यासाठी आता वेट करू. इकडं 6:11ला आहे, आता 5:45 झाले असे पण. तर आपला आजचा हा जो प्रवास आहे ना, इकडनं खोपोलीवरून बस पकडून लोणावळा, लोणावळ्यावरून जी लोकल जाते ना 8:20ची, ती पकडून मळवलीला जायचं आपलं. मळवलीवरून नंतर आपण भाजी लेणीला जाणार आहे. तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रवास जबरदस्त असतो. आता आज अनुभव आहे कसा आहे, कारण खूप वेळ जातो त्यामध्ये. तर चला, आता आपले मित्र येत होते 6:11च्या गाडीला, त्यांची वाट पाहूया आणि त्या गाडीने खोपोलीसाठी जाऊया. आता भेटूया खोपोली स्टेशनला. तर आता आपली बस चुकली इकडनं खोपोलीवरून. आपण प्रायव्हेट गाडी करून चाललो लोणावळ्यासाठी. धावत आलो, परंतु 7:30ची होती, ती गेली, ट्रेन लेट होती. तर आता बस तर नाही, आता प्रायव्हेट गाडीने चाललो आता. तर आता फायनली आपण प्रायव्हेट गाडीने चाललेलो आहे आणि सगळी कोंबून भरते तिकडे. तर आता भेटूया लोणावळा स्टेशन. तर आता आपण पोहोचले लोणावळा. त्या गाडीमध्ये आलो इकडनं आणि आपल्याला इकडे जायचं स्टेशनला. तर आता इथे लोणावळा स्टेशन आणि इकडनं आपल्याला मळवलीसाठी लोकल ट्रेन पकडायची 8:20ची. बघा आता ही समोर लोकल दिसते नाही, जायचं आपल्याला. लोकल आलेली ऑलरेडी, आपले मित्र गेले तिकीट काढायला. तर आता या लोकल बघून आपल्याला मळवलीला जायचं आहे. तो ही समोर. हां, तर ही लोकल आहे. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर संदीप, प्रत्येक वेळेस दिगंबर पुणे, आणि आपले नेहमीप्रमाणे इकडे जाधव मेजर आणि सागर, तो हमसो की जोडी. अजून 2-3 मेंबर पुढे गेले बसायला ट्रेनमध्ये. इकडे उतरला आता मळवली स्टेशनसाठी आपण, आणि आता विसापूरला आपण रिक्षा शोधणार आहे पुढे जाऊन. या लोकलने आलो इकडनं. तर आता मळवली स्टेशनपासून आपण पुढे आलेलो आहे हायवेच्या ब्रिजवरती. बघा रिक्षासाठी हा हायवे खाली, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. तर आता आपण इकडनं रिक्षा भेटलेली आहे आपल्याला. चला, तर आता या रिक्षाने आपण चाललोय भाजी लेणीसाठी. वॉटर पार्कचे गेले ते रे. हा, तर मित्रांनो आपण आहे ना मळवली स्टेशनपासून रिक्षा पकडून या ठिकाणी आलो. 30 रुपये पर पर्सन घेतले आपले त्यांनी. आणि ते पाठी मग भाजी लेणीचे पायथ्याला सोडले, पण आपण थोडंसं रिटर्न आलो, कारण इथे बघा हा खूप फेमस धबधबा आहे, भाजी धबधबा. हे बघा इथं नाव दिसते नाही. या ठिकाणी जर तुम्ही पावसाळ्यात झाले ना, भरपूर गर्दी असती. त्यासाठी हे स्पेशल बनवलेलं आहे बघा, पूर्ण बांधलेलं आहे पायऱ्या वगैरे. आणि हे भाजी गाव आहे हे. तर या गावावरूनच हे लेण्याला नाव भाजी लेणी नाव पडले. तर आता भाजी लेणी त्या धबधब्यापासून 1-2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती पायऱ्या चालू होत्या. तर आता आपण लेणी पाहण्यासाठी वरती चाललो. आज बहुतेक सगळी दुकानं बंद आहेत, संडे असूनही बंद आहे, समजत नाही काय. या रिक्षाने आलो आपण. तर चला, आता भाजी लेणीचा आपण आता ट्रेक स्टार्ट करतोय. हां, तर सकाळचे वाजले 9:30 आणि आता इकडनं आपला ट्रेक स्टार्ट होतो भाजी लेणीचा. या ठिकाणी जर तुम्ही पावसाळ्यात आले ना, खूप गर्दी असते. ही लेणी पाहण्यासाठी भरपूर लोक येतात, कारण पावसाळ्यात हा खूप जबरदस्त ट्रेक आहे. मस्त आहे, छोटासा, लहान मुलांसाठी ते खूप चांगला आहे. बघा आपण त्याच्या बोर्ड कशाला, हा बोर्ड आहे वरती. हे बघा, हे समोर दिसतो ना, हा विंचूगड आहे लोहगडचा. भाजी लेणीपासून तो स्पष्ट दिसतो. तर आता भाजी लेणीवरती चढतोय आणि हा समोर बघितलं ना, हा लोहगड आहे, त्याचा हा विंचूगड आहे. नंतर इकडे सरळ वरती बघितलं ना, हा विसापूर किल्ला आहे. आज आपण विसापूरही करणार, पण त्याचा व्हिडिओ दुसरा होणार आहे. तर ही जी लेणी आहे भाजी लेणी, तर 22 गुहा आहे, त्यावरती गेल्यावर आपण पाहणार आहे. आणि तर हा ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातलं आहे. हा इकडनं दिसतो विसापूर, हा विसापूर आहे पूर्ण. म्हणजे या खूप जुन्या आहेत लेण्या. ह्या दगडामध्ये 22 गुहा आहेत कोरलेल्या.
ते आता वरती आपण ऑलमोस्ट पोचलो आहे 90%. या ठिकाणी बघितलं ना, इथं आहे, इथून चालू होतात इकडे वरपर्यंत. ह्या ज्या लेणी ना ह्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील आहे. आणि हा जो व्यापारी मार्ग होता ना पुन्हा मुंबई म्हणजे कल्याण व्यासा या पट्ट्यातला, तर महत्त्वाचं ठिकाण हे त्या साईडला. या ठिकाणी भरपूर असे शिलालेख आहेत. गुहांमध्ये वरती गेल्यावर आपण पाहूया आता. आणि वरपर्यंत पायऱ्या आहेत, हे बघा असं पूर्ण बांधलेले पायऱ्या आहेत वरपर्यंत. हे भाजी लेणीवरील रेट चार्ज आहेत अशा प्रकारे. भारतीय नागरिक 25 रुपये, हे काय विमस्टेक एवं सार्क नागरिक 25, विदेशी नागरिक 300 रुपये. 15 वर्ष खाली असेल तर फुकट आहे. फुकट आहे. 5,000 रुपये शुल्क. कसलं हे जर नाही यांना अंतर संरक्षित. हां, तुम्हाला जर शूटिंग काही करायचं असेल तर 50,000 रुपये, 10,000 रुपये सुरक्षा ठेव. बापरे. तुम्ही शूटिंग करत आहे तुम्ही 10,000 रुपये. नाही नाही, ते प्री वेडिंग वगैरे करतात ना त्यांच्या. हां ना. हां हां, टायमिंग आहे बघा इथं, सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत. 5 नंतर बंद होता. तर आता चला ऑलमोस्ट वरती आलो आहे आपण. जर तुम्ही इकडे बघितलं ना, या वरती लेणे इथं हां मी आलो आहे आता बऱ्यापैकी वरती आपण. हे बघा, हे तिकीट काउंटरचं थोडंसं पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी एंट्री. इथं लॉक असते संध्याकाळी 5 नंतर. हां, तरी बघा ही मेन एंट्री वरती येण्याची. इथं लॉक असते संध्याकाळी 5 नंतर आणि हे सकाळी 9ला उघडते. तिकीट काउंटरचं थोडंसं पुढं आल्यानंतर ही एंट्री. त्याच्यात जस्ट पुढं आल्यानंतर या ठिकाणी त्याची माहिती पूर्ण लेण्यांची. आणि हे मेन स्पॉट आहे बघा या ठिकाणी. हां, थंड आहे वातावरण. हां, तर हे बघा हे वरती नाही, लाकडी काम आहे आणि खाली हे दगडामध्ये कोरलेले. त्याच्यामध्ये हे बघा, हे जर तुम्ही बघितलं नक्षीकाम, अंधार आहे इकडे दिसत. हां, तर जर तुम्ही हे नक्षीकाम बघितलं ना, एकदम जबरदस्त कोरलेले दगडामध्ये. आतमध्ये अंधार आहे परंतु दिसत नाही का इकडे. सगळ्या पोलवर नाही, एकच पोलवरती 1-2. हां, इकडे पण 1-2. हां, हे बघा हे एक नक्षीकाम एकदम जबरदस्त वाटते. पूर्ण लाकडामध्ये केलेलं आहे आणि याला बोलतात स्तूप, बौद्ध स्तूप लेण्यांमधील. हे सुरुवातीचं एंट्रीवरून आहे. आता आपण थोडं पुढं जातो नाही, कारण हे भरपूर ठिकाणं, भरपूर गुहांमध्ये असे स्तूप आहेत इकडे. तर आता आपण पुढं जाऊया तिकडे पुढच्या याच्यामध्ये गुहांमध्ये. कारण असं या ठिकाणी बघा इथं एक शिवलिंग कोरलेलं आहे आणि अशा प्रकारचे गुहा कोरलेले आहेत. बसायचं ठिकाण हे बसायचं नाही, इथं आराम करण्याचं बेडरूम पण आहे. हो, नाही ते जुन्या काळी ते धारणेला बसायचे ना शांती, त्यासाठी हे करे. हां, तर ही बघा ही एंट्री होती आपल्याला आणि आपण या ठिकाणी जाऊन आलो इकडं. तर आता त्याच्या बाजूला सर लेफ्ट साईडला आहे ना, लेफ्ट साईडला अशा कोरलेले नाही सगळ्या. हे बघ, हे बघ ही थोडीशी मोठी गुफा आहे. जर तुम्ही आपण तो बोरवलीचा नॅशनल पार्कचा केला होता ना, त्या ठिकाणी अशा लेण्या आहेत भरपूर साऱ्या. तिकडं तर खूप आहेत जास्त, ते होतच नाही 1 दिवसामध्ये क्लिअर एवढे आहेत. इकडे मला वाटतं हे काम आत्ता केलेलं आहे सिमेंटचं खाली. हे बघ या ठिकाणी पाणी, या खड्ड्यामध्ये पाणी आहे. हा इकडे विंड आहे, इकडे जास्त मोठं नाही. इथे संपलं, इथे हे गेट लावले आणि इकडे बंद आहे. आता आपल्याला पलीकडे जायचं याच्या.
तर हे बघा इकडनं आपण आता पुढं जाऊन आलो, तिकडे बंद आहेत थोडं याच्यावरती गेल्यावर. आणि ही एंट्री परत रिटर्न आल्यानंतर ना त्याच्या बाजूने जस्ट बघा अशा पायऱ्या येतात वरती इकडं. हां पहिला माळा या या ठिकाणी आहेत, पण इकडे एंट्री बंद आहेत पुढचं, कारण हे समोरचं भाग ना तुटलं आहे पूर्ण. तर हे बघा वरती आलं आपण आणि वरती अशा प्रकारच्या गुफा आहेत आणि प्रत्येक गुफेमध्ये ना आरामासाठी या ठिकाणी गेलेले. बहुतेक जुन्या काळी जे पण या ठिकाणी ते ध्यान धरण्यासाठी बसायचे ना लेण्यांमध्ये. ॲक्च्युली लेण्यांचा पर्पजच तो होता जे शांततेसाठी गावापासून लांब असायचे. आता हे पहिले भाचे गावापासून 400 फूट लांब आहे ती, म्हणजे 400 फूट हाईटवरती. तर याचा मेन यूज तोच होता. तर आता चला हे वरती झालेले पाहून आता खाली आता आपण तिकडे पलीकडे चाललो आहे. दिलो हां हां बघा आता पलीकडल्या साईडला झालं. इकडेही सेम स्ट्रक्चर आहेत गुफांचे, येण्यासाठी असेल बहुतेक. हां हे काम आत्ताच आहे, मध्ये आधी असं सुधारणा केलेलं आहे, हे बनवलेलं आहे. कारण पावसाचं पाणी आहे ना हे बघा याच्या खालून जाण्यासाठी इथं जागा आहे. हे वरून जे पाणी येते ना पलीकडे इकडे निघते. हे काम चालू आहे बहुतेक मध्ये आधी अशा ठिकाणी. हां इकडे हे शेड मारले. हे बघा इथे हे स्तूप दिसतात ना, हे एकाच जागी 3-4 आहेत वाटतं. अरे बापरे. हां भरपूर आहेत या ठिकाणी. 1 2 3 4 5 6 7 8 भरपूर आहे आतमध्ये. हे स्तूप एकाच ठिकाणी भरपूर आहेत. त्यांच्यावरती सेम असं होतं सगळीकडे, पण ते वरचं पडले पूर्ण कट झाले ना. एंड पॉईंटला आलेलो आहे. आंब्याची झाडं भरपूर आहे मध्ये आधी. हां हे बघा हे मस्त आहे. हे बघा हे कोरीव काम कसं जबरदस्त आहे. हे पोल आहेत आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं ना हे बघा आणि इकडनं आलो. हा एंड पॉईंट आहे या ठिकाणचा. आणि त्याच्या पहिले ना हे बघा अशा प्रकारची गुफा आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये भरपूर कोरीव काम केलेले आहे. हे बघा पोल आहे आणि इकडे हे मूर्ती कोरलेली आहे. जबरदस्त. हे खिडकी काय तुझी मोठी बॅटरी नको लावली, जास्त प्रकाश पडतोय. पडतोय ना. हे घोडे 1 2 3 त्याच्यामध्ये रथ आहे वाटतं. चेंज करा. हा रथ आहे. हे काय इथं चाक आहे, इथं चाक आहे. हे घोडे 1 2 3 4 हातीवर बसले. हाती घोडे तर आणि 3 जण आहेत. 3 4 5 आहे. 5 आहे. हा इकडे वेगळं घोडा आहे. वरती पण वरती छोटं स्तूप आहे का? हे स्तूप आहे ना मधलं. त्या मूर्ती आहे आणि या मूर्त्या आहे. हे बघा हातीवर बसले. हां या ठिकाणी बघा हत्तीवर बसलेले. इथे एक फोटो काढून घेऊ. आणि आतमध्ये एक ही रूम आहे. तर बघितलं नक्षीकाम एकदम सुपर आहे आतमध्ये केलेलं. खतरनाक. म्हणजे त्यावेळेस ची जी कलाकृती आहे ना एक नंबर होती. आणि कुठलंही इक्विपमेंट नसताना एवढं भारी नक्षीकाम करणं एवढं सोपं नाही. वरती बघा, वरती जर बघितलं हे बघा ते पूर्ण कोरलेले आहेत दगडामध्ये. असं वाटतं लाकडी पर्यंत पूर्ण दगडातले वरपर्यंत. मस्त आहे. शेवटचं जबरदस्त होतं नक्षीकाम. इकडं थोडंसं आता संपल्याचं जा माहिती, कारण एंड आहे. छोटीशी ते गुफा आहे. ही लेणीवरील लास्ट गुफा आहे या ठिकाणी. इकडे बंद आहे, इथून पुढं नो एंट्री. कारण पावसामध्ये भरपूर पाणी येतं या ठिकाणावर. या ठिकाणी एक लेणी ही गुफा इकडे. आणि त्याच्या जस्ट बाजूला आहे ना हे बघा चैतन्याने काय शोधलं इकडे पाण्याची टाकी. हे बघा कोरीव टाकी केलेली आणि आतमध्ये पाणी.
दगड हां स्वच्छ वाटते पाणी करून. या ठिकाणी एंड आहे, इकडे संपलेलं लेण्या पूर्ण संपूर्ण लेण्यांमध्ये ना ती जी लास्टला इकडे होती ना सेकंडला, या ठिकाणी जबरदस्त इकडे कोरीव काम. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं भाजी लेणी पूर्ण फिरून झालेले आहेत. एक अर्धा ते 1 तास भरपूर वरती फिरायला. पावसाळ्यात खूप गर्दी असते या ठिकाणी. आणि अजून एक माहिती मिळाली आपल्याला, पावसामध्ये ना हे 3 वाजताच बंद करतात इकडे वरती, कारण खूप पाऊस पडतो आणि पाणी जास्त फ्लो असते. तर हा लेण्यांचा व्हिडिओ या ठिकाणी आता आपला संपला आहे. हे खूप पुरातन लेणी आहेत. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी येण्यासाठी आपण खोपोलीला आलो. खोपोलीवरून बसनी म्हणजे प्रायव्हेट गाडीने आपण याला आलो लोणावळ्यावरून ट्रेननी मळवलीवरून रिक्षा गेली. रिक्षाने 30 रुपये पर पर्सन घेऊन या ठिकाणी सोडलं बाचिलेनी. आता आपण इकडनं दुसरा व्हिडिओ आपला असणार आहे विसापूर फोर्टचा, त्याचा वेगळा व्हिडिओ होणार आहे बरं. तर चला आता भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये. धन्यवाद विसापूरसाठी. बाय.